हार्ट अटॅक्स येण्याचं प्रमाण तरुणांमध्ये पण वाढलेलं आहे. झोप, व्यायाम आणि स्ट्रेस कसा तुम्ही हँडल करताय, या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ड्रायफ्रुट्समध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं इसेन्शियल ऑइल्स मिळतात, जेणेकरून आपल्या हार्ट हेल्थसाठी ते अतिशय गरजेचं आहे. की ज्यांची मुलं जाड आहेत, ज्यांच्या मुलांना तुम्हाला दिसतंय की त्याच्या माना काळ्या होत आहेत, त्याचं वजन फास्ट वाढतंय, त्याचं बाहेरचं खाणं वाढलेलं आहे, तिचं वाढलेलं आहे, तर या लोकांना तुम्ही आधी तिथे पकडा. लक्षात घ्या, पुढची हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतरची लाखो रुपयांची जी काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही घालवताय आयुष्यभर कमवलेलं, त्यापेक्षा आधी जागे होऊन त्याच्यामध्ये काही गोष्टींचा इन्व्हेस्ट करून ती जर का हेल्थ सुधारण्याचा प्रयत्न केला. खूप साऱ्या कमेंट्स आलेले आहेत की हार्ट हेल्थचं बद्दल बोलायचंय आणि हार्टचं डाएट कसं असावं, आम्ही फिट राहण्यासाठी आमची हार्ट हेल्थ फिट कशी राहील, असं बरेच दिवसापासून खूप प्रश्न आले होते. मग म्हटलं आपण त्याच्यावरती बोलूयात. आता बेसिकली आपण हेल्थ म्हटलं की आपल्याकडे लगेच जे काही येतं, मनात येतं, डोक्यात येतं, ते म्हणजे आपली हार्ट हेल्थ. ओके, पण एक लक्षात घ्या, ओव्हरऑल सगळं करताना जेव्हा आपण सगळ्या बाजूने निरोगी राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच आपलं हार्ट हेल्थ पण निरोगी असतं. त्याच्यामुळे आपले प्रत्येक अवयव म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण जे काही मेहनत घेतोय, जे काही करतोय, की माझं हे चांगलं राहावं, पचन संस्था चांगली राहावी, माझे फॅटी लिव्हर असू नये, मला त्याच्यानंतर बाकीचे काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत, असं जेव्हा होतं, माझं कोलेस्ट्रॉल चांगलं असावं, हे जेव्हा होतं, तेव्हा बरोबर ती हार्ट हेल्थ सुधारत असते. त्याच्यासाठी मला असं वाटतं की आता हे हार्ट अटॅक्स येण्याचं प्रमाण तरुणांमध्ये पण वाढलेलं आहे. मग तरुणांमध्ये हे प्रमाण वाढलंय असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा असं वाटतं की काही गोष्टींची चाचणी आपण करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय, की एक मिनिमम तुमचा हिमोग्राम, युरिन रुटीन करून घेऊयात. एक आपण कोलेस्ट्रॉल म्हणजे लिपिड प्रोफाईल करून घेऊयात. एक HbA1c नावाची टेस्ट आहे की जे तुम्हाला प्री डायबेटिक आहात का, डायबेटिक आहात का, हे सगळं दाखवते. थोडंसं जर का लवकर करण्याचा प्रयत्न केला, की तुम्ही खूप जाड आहात, बरोबर आहे, आणि तुमचं वजन जास्त वाढलेलं आहे, बाहेरचं खाणं खूप वाढलेलं आहे, कामाच्या निमित्तानं बाहेरचं खूप खायला लागतंय, त्याच्यानंतर स्टॅमिना कमी झालाय, त्याच्यानंतर थोडंसं चाललं तरी दम लागतोय, दिवसभर स्टॅमिना पुरत नाहीयेत, पाय दुखतायत, त्याच्यानंतर आपल्याला असं दिवसभर फ्रेश नाही वाटत आहे आणि वजन वाढलेलं दिसतंय आपल्याला. या सगळ्या लोकांनी स्वतःचं हिमोग्राम, युरिन रुटीन, त्याच्यानंतर HbA1c आणि लिपिड प्रोफाईल अशा टेस्ट एकदा करून घ्या. त्या तुमच्या हार्ट हेल्थसाठी गरजेच्या आहेत. म्हणजे काय म्हणण्याचा उद्देश असा आहे की आपण समजा रस्त्यानं चाललोय, रात्रीच्या वेळी चाललोय, बरोबर आहे, आणि आपल्याला माहिती नाहीये खड्डा कुठे आहे ते, तर ह्या तुमच्या ब्लड टेस्ट आहेत, या तुम्हाला तुमचा खड्डा किती लांब आहे, तुम्ही त्यापर्यंत पोहोचणार आहात का, तो तुम्हाला टाळता येईल का, हे सांगण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे. आणि मग असं जेव्हा होतं तेव्हा त्या दृष्टीनं पावलं टाकायचे की आपल्याला खड्ड्यापर्यंत पोहोचायचंच नाहीये, आपल्याला त्याला बाजूने अवॉइड करून जायचंय, आपल्याला हार्टच्या दुखण्यापर्यंतच पोहोचायचं नाहीये. असं जेव्हा असेल तेव्हा ह्या काही चाचण्या करून घेतल्यात तर तुम्हाला कळेल की ते तुमचं नॉर्मल आहे का, कुठे बिघडलेलं आहे का, काय वाढलेलं आहे का. मग त्याप्रमाणे तुम्हाला तसं तसं डाएट जर व्यवस्थित फॉलो केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टींना मागे फिरण्यास चान्स आहे. स्पेशली मनापासून कळकळीची विनंती आहे की ज्यांची मुलं जाड आहेत, ज्यांच्या मुलांना तुम्हाला दिसतंय की त्याच्या माना काळ्या होत आहेत, त्याचं वजन फास्ट वाढतंय, त्याचं बाहेरचं खाणं वाढलेलं आहे, तिचं वाढलेलं आहे, तर या लोकांना तुम्ही आधी तिथे पकडा. कारण तुम्ही लवकर पकडलं तर तुम्हाला लवकर रिकव्हरी मिळेल आणि पुढचं आयुष्य, त्यांचं जे काही भविष्य आहे, हे आजारांमध्ये, गोळ्यांमध्ये, लवकर औषधं सुरू करण्यामध्ये जाणार नाहीत. ही कळकळीची विनंती आहे. साध्या छोट्या ब्लड टेस्ट असतात, त्या जरी केल्यात, तेवढं करून तुम्हाला मग त्याच्यात काही नसेल तर बाबा ठीक आहे, आता फक्त आपल्याला वजन कमी करायचंय, आपल्याला शुगर नाहीये, हे नाहीये, ते नाहीये, बिनधास्तपणे म्हणजे रस्त्यात जाताना खड्डा, रात्रीच्या वेळी जाताना खड्डा जवळ आहे का लांब आहे हे कळलं तरी आपण त्याविषयी बरचसं काही गोष्टी करू शकतो. हार्ट हेल्थ विषयी बोलताना पहिली गोष्ट जी येते ती म्हणजे आपली चुकीची लाईफस्टाईल. इथे सगळेच ओरडतात आता की तुमची लाईफस्टाईल चुकीची आहे, तुमचं हे चुकीचं आहे. त्याच्या 2 गोष्टींना लक्षात ठेवा की तुमची झोप कशी आहे आणि तुम्ही व्यायाम करताय का. डाएट विषयी नंतर बोलणार आहे, कारण आधी या 3 गोष्टी, झोप, व्यायाम आणि स्ट्रेस कसा तुम्ही हँडल करताय, या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की जिथे आपल्याला त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कमीत कमी 8
तासाची झोप होणं अतिशय गरजेचं आहात. मग तुम्ही ते IT प्रोफेशनल असाल, तुम्ही स्वतः स्टडी करत असाल, तुम्ही स्वतः आता अशा स्ट्रेस मधून जाताय की तुम्हाला रात्रीचं जागरण होतंय, ते होत त्याच्यामध्ये टाळू शकत नाहीये. मग दिवसभरात मिळून का होईना एवढी झोप कंप्लीट करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. स्ट्रेसमुळे झोप नसेल तर स्ट्रेस मॅनेजमेंट करावं लागणार आहे. स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला आधी प्राणायाम, योगासनं, मेडिटेशन अशा गोष्टींचा कमीत कमी दिवसातून 10 मिनिटं तरी या गोष्टींची प्रॅक्टिस सुरू करावी लागेल, सो दॅट तुमचा तो स्ट्रेस कमी होऊन तुम्हाला झोप चांगली लागण्यास मदत मिळणार आहे. झोप उत्तम असेल तर आपले निम्मे आजार तिथेच कमी झालेले असतात, हे लक्षात घ्या. आणि त्याशिवाय रोज दिवसातून कमीत कमी आपण 30 मिनिटं तरी एक्सरसाइज करतोय का, 30 मिनिटं तरी चालतोय का, असं आठवड्यातून 5 दिवस तरी चालतोय का, अगदी कॉन्शियसपणे चालतोय का, हे बघण्याचं आपलं जे काही काम आहे हे थोडंसं उघड्या डोळ्याने बघा. मग तो तुमचा एक्सरसाइज कुठलाही असू द्या, तुम्ही चालायला जा, तुम्ही पळायला जा, तुम्ही जिमला जा, तुम्ही स्विमिंगला जा, तुम्हाला रोजच्या रुटीन मध्ये जर जमत नसेल तर सरळ मी तर म्हणते फोन हातात असेल आणि फोनवरती बोलायचं तर मी चालताना फोनवरती बोलेल, म्हणजे फोनवरती बोलताना मी उठून घरातल्या घरात फेऱ्या मारेल, एवढं केलं. किंवा मी दिवसातून एकदा तरी माझ्या जिन्याचा वापर करेल, आयदर चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी. किंवा शेजारी कुठे मला अर्धा किलोमीटरच्या आत जाऊन काही वस्तू आणायची तर मी चालत जाऊन ती वस्तू घेऊन येईल. कुठेतरी तुमची लाईफस्टाईल ही हेल्दीकडे झुकण्याचा जरी प्रयत्न केला तरी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला तिथे टाळता येतात. त्यानंतर तुमची झाली स्ट्रेस मॅनेजमेंट. झोपेचं जे काही गणित आहे हे गणित पण बसलं पाहिजे. कधी कधी आपल्याला अजिबात झोप येत नाही, अशा वेळेला जेवण झालं की 15 मिनिटं आपण जी म्हणतो की शतपावली करतो आपण, अशी गोष्ट केली तरी चालते. जेवण झालं की लगेच झोपू नका, किंवा तुम्ही जेव्हा तुम्हाला झोपायचे त्याच्या आधी 1 तासभर आधी तुमचा मोबाईल हा बाजूला ठेवून टाका. बघा, कन्व्हिनियंट गोष्टी आपण पटपट करतो, पण किती कन्व्हिनियंट शोधायचं की आपली लाईफस्टाईल जागेवरती येतच नसेल आणि आपण परत परत त्या गोष्टींना निमंत्रण देत असेल की आपलं बीपी शूट होत आहे, आपली शुगर वाढायला लागली, आपलं वजन खूप वाढतंय, आपला स्टॅमिना कमी झाला. त्यापेक्षा काही गोष्टींना नियम घालून दिलेत ना तर ते तुम्हाला खूप फायदेशीर पडणार आहे. लक्षात घ्या, पुढची हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतरची लाखो रुपयांची जी काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही घालवताय आयुष्यभर कमवलेलं, त्यापेक्षा आधी जागे होऊन त्याच्यामध्ये काही गोष्टींचा इन्व्हेस्ट करून ती जर का हेल्थ सुधारण्याचा प्रयत्न केलात, करोनाने सांगितलंय हेल्थ बिघडली तर काय होतंय, आणि त्यातूनही जर आपण शिकत नसेल तर मग काहीच उपयोग नाही. आपण सगळे सांगतोय की हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, तुमची झोप नीट पाहिजे, स्ट्रेस तुम्हाला कॉम्पॅक्ट करता आला पाहिजे. कॉम्पिटिशन लेवल इतकी घेऊ नका की तुमच्या शरीरावर तिचा परिणाम होईल. म्हणजे कुठलेही असेल, स्टुडंट असतील किंवा तुम्ही IT प्रोफेशनल, तुमच्या कामाची कॉम्पिटिशन आहे, बँकेतली लोक आहेत, गव्हर्नमेंट सर्व्हिस मधली लोक आहेत, ही सगळ्यांना मी आता हँडल करते. पण प्रत्येक ठिकाणी स्ट्रेस आहे, पण तो तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे. मी सांगितलंय कसं मॅनेज करायचं ते. त्याच्यानंतर तुमचं जे म्हणते झोप मॅनेज करा, एक्सरसाइज मॅनेज करा, हे सगळं जर का जागेवर असेल तर जे काही डाएट कराल त्याला तुम्हाला 100% रिझल्ट नाही, 400% रिझल्ट येतो, हे सुद्धा मी सांगते. कारण त्याच्यामध्ये पण तुम्हाला ज्या काही गोष्टी खायच्यात तर प्रत्येक पोषण मूल्य शरीराला मिळालं पाहिजे, प्रत्येक अमाऊंट व्यवस्थित मिळाली पाहिजे की जेणेकरून तुम्हाला वेट लॉस करून कुठल्याही प्रकारची डेफिशियन्सी नको आहे. मग ह्या पोषण मूल्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण काय काय विचार करतो की माझ्या आहारात काहीतरी ड्रायफ्रुट्स पाहिजेत रोजच्या आहारात. मग अगदी 4 बदाम जरी असेल तरी चालणार आहेत. त्यानंतर माझ्या आहारामध्ये आपल्याला काय हवंय तर कमीत कमी काहीतरी फायबर्स मिळायला पाहिजेत. मग ते फायबर्स कुठून मिळणार आहेत? तुम्ही ग्रीन लेफी व्हेजिटेबल रोज खाल्ली पाहिजेत, किंवा तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे मी काय म्हणते पालक, मेथी असं तर आलंच पाहिजे. पण भोपळा, गवार, भेंडी याच्यामध्ये चांगले फायबर्स मिळतील. हे सगळे फायबर्स आहेत. यामध्ये तुम्हाला फायदा काय होतो की ते फायबर्स तुम्हाला पोट साफ करण्यास मदत मिळतं. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मिळतात, त्याच्यामध्ये चांगले चांगले पॉलिफिनॉल्स मिळतात की ज्याच्या विटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत, हे तुम्हाला मिळायला त्याच्यामधून मदत मिळतीये. त्याचप्रमाणे तुम्हाला फ्रुट्स जरी खाल्ले तरी हे सगळे बेनिफिट्स त्या फ्रुट्समध्ये पण असतात. आणि फ्रुट्समध्ये त्याच्यासाठी लागणारे जे काही विटामिन्स, मिनरल्स आहेत, त्याच्यामध्ये असणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत, हे सगळे आपल्याला कम्प्लीट करायचे. मी तर म्हणते तुमचा रेनबो मध्ये जेवढे कलर्स आहेत ना तेवढे सगळे कलर्स तुम्हाला दिवसातून एकदा जरी खायला मिळाले ना
तरी तुम्हाला असं सांगते बघा, इतका मस्त अँटीऑक्सिडंटचा स्ट्रोस मिळेल की तुम्हाला हे सगळे इन्फ्लमेशन आणि बीपी आणि काय आपण म्हणतो शुगर वाढते, हे वाढते, ते वाढते, हे नक्कीच कमी व्हायला मदत मिळणार आहे. फ्रुट्स खायचेत, वेगवेगळ्या कलर्सच्या भाज्या खायच्यात, वेगवेगळ्या कलर्सचे फ्रूट खायचेत, सीझनल फ्रुट्स खायचेत. ओके, हे झालं पालेभाज्या, फळभाज्या, त्याच्यानंतर फ्रूट झाले. आपण ड्रायफ्रुट्स मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं इसेन्शियल ऑइल्स मिळतात, जेणेकरून आपल्या हार्ट हेल्थसाठी ते अतिशय गरजेचं आहे. ओमेगा 3 सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. त्याचे व्हेजिटेरियन सोर्सेस पण आहेत, त्याचे नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस. पण ते नॉन व्हेजिटेरियन सोर्सेसच खाल्ले पाहिजेत का असं नाहीये. व्हेजिटेरियन सोर्सेस पण खूप चांगले चांगले आहेत. त्याचा वापर करा तुम्ही, ते तुम्ही खायला लागा. जवस सारखा खूप छान सोर्स ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहे. तुम्हाला काय सांगू, बदाम मध्ये पण मिळतात, शेंगदाण्यात पण मिळतात. पण शेंगदाणे आपण रोजच्या आहारात घेत असेल तर वेगळे शेंगदाणे खाण्याची गरज नाहीये. तुमच्या फोडण्यांमध्ये वापरतो त्याच्यात मिळत आहे. बदाम तुम्हाला कॉस्टली असल्यामुळे तुम्ही थोडे तरी का होईना रोज खाणं ते गरजेचं आहे. शेंगदाण्याचा वापर बदामासारखा किंवा बदामाचा वापर शेंगदाण्यासारखा करू नका. गोंधळ होईल, कन्फ्यूज होताल आणि ते कन्व्हिनियंट नाहीये की मी शेंगदाणे घालून भाजी करेल. नाहीये. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये, रोजच्या क्युझिनमध्ये आपण शेंगदाणे आहारात, भाज्यांमध्ये घालतो तेवढे पुरेसे असतात आपल्याला. त्यानंतर येतो तो दूध आणि दुधाशी रिलेटेड पदार्थ. बऱ्याच लोकांनी वेगन नावाचं जे काही फॅड सुरू केलेलं आहे, मी त्याला फॅडच म्हणते, कारण दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे सुद्धा आपल्यासाठी खूप चांगले कॅल्शियम, खूप चांगले विटॅमिन्स, खूप चांगले गोष्टींचा स्रोत आहे की जो आपल्या शरीराला आवश्यक आहे. त्याच्यामुळे दिवसातून एकदा तरी दही, ताकासारखे पदार्थ, एकदा तरी तुम्हाला दूध चालत नसेल तरचा प्रश्न वेगळा आहे. पण दूध चालत नसणाऱ्या माणसांना दही आणि ताक पण चालतं आणि ते अतिशय गरजेचं आहे शरीरासाठी. खूप चांगला वेट लॉस, खूप चांगलं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला पण तो आपल्याला मदत करतो. त्याच्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ माझ्या मते तरी प्रत्येकाने टाळू नयेत. काहीतरी तरी तुमच्या आहारात त्याचं प्रमाण पाहिजे. त्याचप्रमाणे भाकरी, पोळी, भात हे पण ती कार्ब आहेत. कार्ब आहेत म्हणून ती खायची नाही. ते इंजिन आहे तुमच्या शरीराचं, पेट्रोल आहे. ते पेट्रोल नसेल तर गाडी किती घासणार आहे तुम्ही? सगळी गाडी खराब होते. काही प्रमाणात हे ग्रेन्स पण तुमच्या आहारात आले पाहिजेत. मिलेट्स आहेत. मिलेट्स का? मला ज्वारीची नाही, बाजरीची भाकरी आवडते, बाजरीची नाही तर रागीची भाकरी आवडते. मिलेट्स का ना, काय प्रॉब्लेम नाहीये मला. हायफाय कडे जाऊन ज्यांना किनोवा आवडतो, ज्यांना ओट्स आवडतो त्यांनी पण घ्या. पण किनोवा आहे आणि ओट्स आहे आणि ते हेल्दी आहे म्हणून मी कितीही खाऊ शकते, ही कन्सेप्ट आधी डोक्यातून काढून टाका. ओके, सो अशा प्रकारच्या सगळ्या परिपूर्ण डाएट, भात, वरण, अरे इतका भन्नाट सोर्स आहे सगळ्या गोष्टींचा, अमायनो ऍसिडचा, की काय सांगू. आणि तो ना नॅचरल पद्धतीने जेव्हा घेतो त्याचा ऍब्झॉर्प्शन पण खूप छान होतो, बॉडीला चांगले फायदे मिळतात. म्हणजे कुठेतरी उचलून प्रोटीनचा सोर्स आणण्यापेक्षा चांगले अमायनो असलेली गोष्टी तिथे तुम्हाला मिळतायत. अंड द बेस्ट, मी आतापर्यंत सांगितल्यापैकी अंड द बेस्ट आहे. ज्यांना चालतंय त्यांनी नक्की खा. मी तर म्हणेन ज्यांना चालत नाही, पण म्हणजे काही कारणास्तव मी खातच नाहीये, पण मी खाल्ल्यानंतर मला ते चालतंय असं असेल तर नक्कीच त्याचा तुम्ही वापर करा. कारण अंड्यासारखा पण एकदम छान सोर्स प्रोटीनचा आपल्याला मिळणार नाहीये. ज्यांचं कोलेस्ट्रॉल हाय असं वाटतंय त्यांनी फक्त आपल्याला आता 4 अंडी खायची तर त्याच्यातलं 3 अंड्यांचं व्हाईट आणि एका अंड्याचा तरी येलो तो खाऊ शकतो. ओके, अशा प्रमाणात घ्या. सो अशा प्रकारे वेगवेगळी पोषण मूल्य असणारे डाएट जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला सगळी पोषण मूल्य मिळून तुमचं वजन पण कमी व्हायला मदत मिळेल, कोलेस्ट्रॉल पण कमी व्हायला मिळेल, हार्ट हेल्थ पण चांगली होईल. पण त्याच्याबरोबर स्ट्रेस, स्लीप आणि एक्सरसाइज मॅनेजमेंट सुद्धा तेवढीच गरजेची आहे आणि मग हे हार्ट हेल्दी करण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करतं. ओके, सो अशा प्रकारे हार्ट हेल्दी डाएट मध्ये आपल्याला डाएटरी रोल पण आहे, पण बाकीच्या गोष्टींचा पण विचार केलात तर येणारा खड्डा हा खूप अंतरावरती मिळू शकतो तुम्हाला, खूप जवळ मिळणार नाही. आणि तो किती लांब आहे हे पण लक्षात येईल आणि तो पोहोचायच्या आतच आपण आपले रस्ते बदलले तर त्या खड्ड्यात पण पडण्याची वेळ येणार नाही. लक्षात ठेवा, स्वतःची लाईफस्टाईल सुधारून चांगल्या गोष्टींना जर का स्थान दिलं, त्या कन्व्हिनियन्स प्रमाणे तुम्ही रोज थोडं थोडं का होईना जर केलं तर नक्कीच तुमची हार्ट हेल्थ सुधारण्यास मदत मिळणार आहे. धन्यवाद.